काही कारणास्तव तुम्ही विचार करसान जर आले नसतील महाराज व्यवहार, काही लोक सांगतात ना पैसा लबाड राहतो, माणूस नाही लबाड राहतो, ठीक आहे ना, मग हा दुसरा वायदा तुम्ही जर फोन केला बाबा ते पैसा दादासाहेब आता नाहीत माझ्याकडे, असं करा ना, एवढे दिवस निघाले अजून 2-4 दिवस काढा, तुम्ही म्हणता काय हरकत नाही, पहिले तुम्ही रवी किरण बाबाला दिलेत पैसा, पहिले रवी किरण बाबाजी, पण दुसरा वायदा टाइमले रवी किरण महाराज, तरी बी महाराज तिसरा वायदा करा ना हो महाराज, त्या दी टाक रे कवय जवळ बाबा म्हणेल ना बी उपयोग नाही होय ना, महाराज म्हणेल ना फायदा नाही ना, मग आरे कार्यावर उतरणं पडेल, बरोबर आहे ना, प्रत्येक गोष्टीला लिमिट असते, तसं संत पाया पडतात, बाप म्हणतात ऐकत नाही, मग आरे कार्याची भाषा, आणि जर रवी किरण महाराजांनी आरे कार्यावर नाहीच ऐकत मग शेवटला पर्याय राहील डायरेक्ट गती जाईल हो पाट्या आणून, तसं संतांनी अगोदर पाय पडले, बाप म्हणलं तरी लोक ऐकत नाही, आरे कार्याची भाषा उठा जागे भरे, आता रेची भाषा वापरली तरी काही लोकांना कळलं नाही, मग अजून माझे संत भारी सांगतात, काय माय गेली होती भूतापाशी, हरी नाही मुखाशी अरे मुढा, विठ्ठल म्हणून तर माझे तुकोबाराय सांगतात, भैया प्रत्येक जीवाला संदेश देता, अरे आपण ज्या कामासाठी आलोय ना त्या कामाची आठवण राहू द्या, विसर पडू देऊ नका. साधकांनी विचारलं तुकोबाराय अहो काम काय करायचंय, काय काम करायचंय कळत नाही का, अरे आपलं जे काम आहे ते करायचंय, म्हणले कोणचं, तर ऐका अभंगाच्या प्रथा, अरे आपला जो जन्म आहे ना तो भगवंताशी नातं जोडण्यासाठी, आपला तो एक देव करून घ्यावा तेने बिन जीवा सुख नव्हे. साधकांचा प्रश्न देवाशी नातं जोडायचंय, पण कोणत्या देवाशी नातं जोडायचं हे पण महत्वाचं आहे, कोणत्या देवाशी नातं जोडायचं हे पण महत्वाचं आहे. खर तर तुकोबाराय त्यांचे विचार खूप उंच होते, आपण तुकोबारायांची लेवल गाठू शकत नाही, तुकोबारायांच्या पायाची दूर बरोबरी सुद्धा आपण करू शकत नाही. पण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल, भक्ती कोणची का असे ना अंतकरणापासून असली पाहिजे, बरोबर आहे की नाही, अंतकरणापासून असली पाहिजे. फॉर एक्झाम्पल विठ्ठल विठ्ठल
काही काही लोक मानभाव पंथी असतील, काही काही लोक ठाकूरसिंग बाबावाले असतील, काही काही आसाराम बापूवाले असतील. कोण कोणतं असेल काही सांगता येत नाही. पण मला याच्यातून एक सिद्ध करायला आवडेल, बाई नदीतलं पाणी, नाल्यातलं पाणी, शेवटी शेवटी गावातल्या गटारीतलं पाणी सुद्धा समुद्राला जाऊन मिळतं. तसा भाव आपला चांगला असेल तर कोणतंही भक्ती भगवंताच्या चरणापर्यंत पोहोचते. कारण आपला भाव आणि विश्वास महत्वाचा असतो. भाव आणि विश्वास महत्वाचा असतो. पण इथं आल्याच्या नंतर बसते नारभाव ते जागा दिकून बसले तिथे, बट तू बट बापरे स्पेशल जागा कर द्यावा ना, धंदा आहे कार कोणा रेल्वे मग बिरे कार पहिले विठ्ठल विठ्ठल बसले तीन भावते काय नाही ती बडा हुशार. आपला जन्म भगवंताच्या प्राप्तीसाठी ज्या कामासाठी आलो ते काम झालं पाहिजे, याच्यावर मला एक दृष्टांत सांगायला आवडतो आणि तुम्हालाही आवडेल. जर तो विनोदात सांगतो पण त्याच्या मागे मला तुम्हाला जो संदेश द्यायचा आहे तो बिलकुल विशाल अनुसरून असणार आहे. लक्षपूर्वक ऐका. एका बाईने नवऱ्याकडे हट्ट धरला. नवऱ्याला सांगते, कामधनी रोज तुम्हीच बाजाराला जाता, रोज तुम्हीच बाजाराला जाता. म्हणले आजच्या दिवशी मी जाते बाजाराला. नवरा म्हणे बाजार करणं इतकं सोपं नाही. बाई म्हणे तुम्ही बाजार करू शकता, मी नाही करू शकत का? नवरा म्हणे ऐक ना, पण बाई ऐकेच नाही. आणि जवळजवळ बाया नवराच ऐकतीच नाही तर पाहिजे. अरे चांगल्याच विचार माया मावल्या. अरे ना काही सांगणार नाही. मी जे बी सांगत ना कीर्तन मग पडत ना सांगत बेने. अरे ना काहीच सांगू आठे ना सांगेन कोण करेल गरम दाती घर. पहिले रूपात चालू आहे तशी एक एक बुका मग मुख गट टाकतील त्या. आता ना काहीच सांगणार नाही. मला पडत ना सांगणार. माणूस किती ज्ञानी असेल ना, ज्ञानदाता किती हुशार असेल, गावना न्याय करणारा वही माणूस, तरी सुद्धा घरमा बाई नाही येत जाऊ तरी 8 दिन मा एक वाक्य ऐकायला भेटत. तुमले काय नाही अक्कलच नाही शिव बाप. म्हणजे गावमा न्याय करायला बोलावतोस तो माणूस सुद्धा बायको एका शब्द वापरी टाका तुमले सुमाराने. ओ माय. बाईने नवऱ्याकडे हट्ट धरला, कावधनी रोज तुम्हीच जाता बाजाराला, रोज तुम्हीच जाता. म्हणले आजच्या दिवशी मी जाते बाजाराला. नवरा म्हणे बाजार करणं इतकं सोपं नाही. बाई म्हणे तुम्ही बाजार करू शकता, मी नाही का करू शकत. आता काही काही गोष्टींमध्ये माणसाला हात टेकावा लागतो बाईच्या पुढं. काय मत आहे तुमचं मागे बसलेले काका? बरोबर आहे ना. बाईंजोडे माणूसला हात टेकणं पडस का नाही? देखील यावं कमीत कमी 65-70 वर्ष ना काका म्हणा आपला कविता आहे अशी. आणि त्याच काय काय गे खरंय 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 बरोबर की तुम्ही याद कर दे ना. तुम्ही माणूस किती ज्ञानी असेल, किती हुशार असेल, तरी त्याचं 3 लोकांच्या समोर हात टेकावं लागतं त्याला. तुम्ही म्हणसान कोण? पहिले तर बालहाट, दुसरा स्त्रीहाट आणि तिसरा जोगहाट. या 3 लोकांच्या समोर माणसाला हात टेकावा लागतो. स्पष्ट करून सांगतो, 3 लोकांच्या समोर माणसाला हात टेकावा लागतो. कसं? तुम्ही नातूना किंवा तुम्हाला पोरगाना हात धरीने संध्याकाळी फिरायला निघताना तुम्हाला नाईट ड्रेस आहे किंवा बाबा होईन आजोबा होईन त्यांना धोतर शे फक्त की समा रुपयाने किंवा शर्टच घालेल नाही शे बनेनवर निघी घ्यात. आणि असं नातून फिरवता फिरवता नातूने ध्यान बरोबर दुकानावर पडी गे की समा रुपया नाही शे. पण नातू असो की पोरग असो की पोरगी असो त्याने जर ध्यान पडी गे, बाबा माल बिस्किट ना पुढा लिहिते बावड्या खिसामा 1 रुपया नाही घरचा लिहिते रे भो. अरे भाऊ पैसा नाही तर लिहिते रे भो, नाही तर लोही पडतो बर. तुम ना खिसामा रुपया राहो की नको राहो तुमले बिस्किट ना पुढा लिहिते नाही. बरोबर आहे ना. बालहाट. मग स्त्रीहाट. एखाद्या बाईने जर ठरवलं मला आजच्या आज माझ्या माहेरी जायचंय, माझ्या मायची तब्येत खराब आहे, तुमले कितला का कपाशी नेंदार मजूर भेटेल राव का कितलं बी अर्जंट काम राव. बाईने सांगते ना मला आज जाणे माणूस रावण्या करत 2 दिन थांब मजूर भेटेल जेमते तिथला कपाशी नेंदिली होती मग जायचो का बरं आजच जासो ना.
अहो माणूस रावण्या करी करी किती जर 2-4 कान मध्ये देस मार काय सुद्धा मन मा एकच सांगत बुचडा घालीस बाडाल पैसा विलाज नाही तुमले देनाच पडतच, बरोबर आहे की नाही? विलाज नाही देनाच पडतच. हो. तिसरा हाट जोग हाट. जोग हाट कसा असतो? पहिले साधू फिरायचे, साधू बाबा फिरायचे, रावसाहेब बाबाजी साधू फिरायचे ना, तर त्या साधूंचं ठरलेलं असायचं कोणीतरी व्यक्ती त्याच्याकडनं 10 रुपये 20 रुपये 50 रुपये काहीतरी घ्यायची. हे सगळ्या लोकांना कळत होतं. गलीमध्ये एक साधू महात्मा प्रवेश करतोय तोपर्यंत एक दादानी देखील ना म्हणे अहो साधू आपली गली माही राह ना मन घरनाकडे देखील ना मन घर येईन मना पाहिजे काहीतरी मागेल, पण मी इथला रागमध्ये सुना म्हणे या बाबाकडे, या बाबाने मना पाहिजे काय न मागता निघी जावं पाहिजे म्हणे. साधू महात्मा दारात आला, साधू महात्माकडे बघितलं, साधू महात्म्याने या दादाकडे बघितलं. अहो रागमात देखील आणता फक्त आपल्या डोळ्यासनी खडीवर देखील फिर जावं पाहिजे म्हणे ब्याईसने साधूने, इथला रागमा देखील आणता. अहो रागमा देखील पण साधू दारमाईसने सांगत भैया आप तो बहुत दिलदार दिखते हो बेटा. आता मला सांगा त्याला नीज बनायला चालेल का? त्याला दिलदार म्हणले त्याला वायबार बनायला चालेल का? भैया तू बहुत दिलदार दिखता है बेटा, पूरा सब गवान गांव घूम के आया किसी के घर की चाय नहीं पी पर तू दिलदार दिख रहा है बेटा, तेरे घर की चाय पीने का मन कर रहा, क्या साधू को 1 कप चाय पिलाएगा? याला असं वाटत आपले चांगलं म्हणले दिलदार म्हणले 1 कप चहा पाजार काय कंटाळा करा ना, या ना बाबा बसा ना. बसाड बाबाले 1 रुपया बी देणार नाही होता आणि चहा बी पाजणी नाही होती, असाच पयार दिसू म्हणे डोळ्याने खडीवर ब्यावाडीस. तो बाबा बसा जागा दिदीने देखा बरं ते बाबा बसणार. मग बाबा सांगत भैया तू तो बहुत भोला दिखता है रे, तुझे तेरे ही लोग फसाते. हाँ ओ बाबा हम ना तुझी नीचे तो हम नाच बळका देखता रे. बाकी ना ती मनासारखा जोडी इजनी सांगतो महाराज आमना अख्खं गावनी गाव नीचे महाराज, आमना अख्खं गाव वाईबाशी हार भाऊ, अख्खं गाव जर नीचे तू बी नीचच होईनार भाऊ. अख्खा गाव मग तू एकला कस काय चांगला राहू शकत, बरोबर आहे की नाही? बाकी ना भाऊबंद असले बोलतस, मला असं म्हणा नाही भाऊबंद म्हणा नंतर त्याच महिना आपण कट होई जातस का? आमना भाऊबंद पुरा नीच येतस असं म्हण म्हणजे भाऊबंदच मग आपण बी म्हणत का नाही, म्हणत का नाही? पण बाकी ना सांगतात भाऊबंद तुझी नीच राहत, मग भाऊ त्या जर नीच येते आपण बी नीचच म्हणत रे. काय म्हण भाऊ? हा काय झालं? आवाज कसला येतो? त्याच नाही आहे ना अजून. बोल नका चांगलं बिचारा कीर्तन लिहिणार यानापेक्षा आपण काय थोडंफार बोलणार मी सेम करलीच होत तसं, पण मुजी बी कटका नका घालावं असं. साधू महात्म्याने सांगितलं भैया तू बहुत दिलदार दिखता है, तेरे घर की चाय पीने का मन कर रहा है. चायला बसवलं सांगितलं भैया तू बहुत बोला तुझे तेरे ही लोक फसाते. अहो बाबा आमनाच बोलता नीचे तू आई मानचेच न होय ना, यासल्या तरी टाइम लागत त्यासल्या पसाडाल, पण या बहिणी तो 200-400 माल उठायला तो वय 200-400 रुपया काढीन देते ती, बाकीनेच पण पैसा नेरा ना घर म्हणा गो मोजीन देते. या बहिणीने फक्त इथलं सांगायला पाहिजे ताई तुझ्या पायाची माती उचलली या, तुझ्या डोक्याची केस कापलेले, तुझ्या साडीचा पदर कापलेला आहे, तुला करणी केलेली. अहो माहित पोलका बिटी जावा हा यास ना का बघितलं छाती टोक सांगस मी माहिती का? मना घर म्हणा किस्सा आहे. हा मना घर म्हणा किस्सा आहे. मन मोठा भाऊन बाई मन वहिनी तब्येत पाशी आहे ना, आमना घरमा मुडेल खुर्च्या 36 पडेल बठ्ठा मोठा कर 0 बी खुर्चीवर बसाण नाही वहिनीले ते 3 खुर्च्या येरार मग घालण्या पडते तो बसाण पडत सिंगल खुर्ची रुपाडीच घालत. मी तर त्यांनी गाव माहीत फिरी म्हणून मन वंजी वट्टावर बसून रडी राहते. म्हटलं वहिनी काय झालं? काय नाही म्हणे महाराज एक साधू बाबा येलो होता म्हणे. आपण म्हणता साधू बाबा येलो का संतांना दर्शन होते, रडी का बरं आहे ना? नाही म्हणे भाऊ तो साधू मला सांग्यातून पायने माटी उचलेले बहीण तुले करणी कर दिले त्यामातून तब्येत अशी होई राहिली. ओ वहिनीची हा इथला गारा आहे आपण कितला वाढावा हा आणि ऐकलीच नेमकी मग वहिनी पण चालली जायला पण मी कसा विचार करत नाही 60-60 70-70 हजार दिला ना काय दपाड करून मला सांगायचं.
सहज सहज तुम्हाला 200-400 रुपये तुमच्याकडनं काढून घेऊन जातात ते साधू बाबा. हो, बालाट, श्रीयाट, जोगहाट. आता त्या बाईला, त्या माणसाला सांगितलं तू बहुत दिलदार दिखता है बेटा, हम साधु लोग परिक्रमा लगा रहे हैं, पूरा सपगवान घूम के आया, किसी के पास से 1 रुपया नहीं लिया, पर तू दिलदार दिखता है बेटा, तेरे पास से कुछ मांगने का मन कर रहा है, क्या देगा तू? बाबा मांगाना काय पाहिजे? कछु नहीं बेटा, हम साधु लोग परिक्रमा लगा रहे, हम साधु लोगों को भोजन देना है, तू भोजन दे सकेगा? मग आपण गरीब लोक येतच, पण आपला प्रत्येक नगरमा 2-3 हात जागव जाईल राहतच, कारण अनुभव गुणा ना मालिक. मी सांगेल असं होतं की आमनं मन संगे राहतील 3-4 जणे, म्हणा ते उपवासाचे खावा ना विषय नाही. आम्हाला दादाचकडे जेवण होतं, 3-4 जणांना सांगेल सुद्धा 7-8 जणे जेवणात, तरी विचारला दादा कोण राहिले का? आई गरीब न मन मोठं राह. काल दिन चांगला करोडपतींकर जेवण होतं, नाव नाही सांगा बाई व्हायरल करोडपतींकर होता म्हणतं जेवण 3 दाव सांगा म्हणता. या महाराज लोकांना जेवण न हो, मला पटकनी दक्षिणा देईन, गाडी मग बसाठी न घर जाऊ म्हणे महाराज. म्हणतो तुला इस्टेटले काय राखेल टाकी शिलगाव नाही. 3 लोक जेवणाने आवने तुने भिकारीने विठ्ठल विठ्ठल अन्नदान पेक्षा अजून काय मोठं असू शकतं? लोक जेव घालायची वाट बघतात नाही का? हो, आता त्या शेतकरी दादाला वाटलं की बाई साधू बाबांना जेव घालायचंय, काही विशेष नाही, आपण जरी गरीब आहोत पण आपला घरमाग उजळेल राहतच. आपली तोरणी डाळ घर निरास आणि राहिली गोष्ट भात बनवणं आहे. राजकारण म्हणाल रबी समजत नाही मागे राजकारण म्हणा, पण मोदी साहेब उपकार होई झाले आपल्यावर. तांदूळ ना पुरा नेतात पीठ झाले, तांदूळ ना इथला नेतात पीठ झाले, घर परात ते 50-50 किलो क्विंटल गहू आपला तांदूळ पडेल होते ना. कारण आता रेशन फुकट भेट राहिलं 4-5 वर्ष झालं, फुकट आहे फुकट. नाही ते पहिले तांदूळ देखाल भेटत नाही. आमना गावमा एक गरीब माणूसने पूर्ण लग्न जमणं, त्याचा ठरणं असं की वो नारळ गोटा करापेक्षा साखरपुडात पोरगीकडे ठेवा ना. आता तू मंजूर येऊ ना म्हणे. महाराज म्हणतं काय खिसामा रुपयाने म्हणे साखरपुडा आपल्याकडे ठेवायच्या. अरे येडा, इथलं काय टेन्शन घे ना म्हणतं, साखरपुडाच करणार ना म्हणे. हा, अरे साखरपुडा ना कितला का पाहुणा आहेत ना, तांदूळ मी दिसू म्हणतो. मना हात तरी भरले घ्या तू, तांदूळ तुम्ही दिला ना त्यापेक्षा ना मन साखरपुडा करेशने सुद्धा 3 क्विंटल गिरायक दर्जा मला गरमातीतला पडेल. मला असं वाटलं यार का सांगा गे मी तांदूळ दिसो असं होईची इज्जत घाला गे का काय असं वाटतं. तांदूळ घर परत होई घेता हे तर नरेंद्र मोदी साहेबांनी कृपा संबंधी पडेल. पहिलेच सांगत राजकारण म्हणा काही संबंध नाही, पण सध्या तांदूळ भेट राहिला बाय मोठा उपकार होई जाय असे. नाही ते तांदूळ इथला सहज नाही, गरीबले ते खिचडी खावायला भेट नाही. ज्ञानदा गरीब असले बाबाजी खिचडी खावायला भेटे नाही. पाहुणा जर येत ना पाहुणा से करता पहिले खिचडी ना पाहुणचार राय. हो, खिचडी ना पाहुणचार राय. आणि ते बी जर पाहुणा येल राय ना ते घर मला कोणीतरी एकच सदस्य जेवायला बसाडे पाहुणाच ना. का बर खिचडी कुठी नको जावं गो पाहुणासने समोर मनीषी. इतका तुटवडा होता, इथला कमी तांदूळ होता, गरीब असले खावायला भेटे नाही खिचडी. हाती इथला नेता पिठी झाले खिचडी खावा ना, इथला नेता पीठ झाले ना. संध्याकाळी वहिनी कुकरनी शेट्टी ना आवाज उन्हा रे उन्हा असा जीव करस ना. पंगरा रे पडा रे ओ म्हणा बाप ओ भाऊ ओ दादा आज बी खिचडी दळकाय रे आई बहिणी. अरे झोपाना जीवस इथला नेतात पिठीच्या खिचडी बरोबर आहे की नाही? हो, आणि खिचडी खाऊ नका असं आपलं दुमत नाही, खिचडी बनवणं का असं आपलं दुमत नाही, पण त्या लिमिट ठेवा बहिणीसवर. 2-4 दिन आडे बनावं, 8-10 दिन आडे एखाद दाव खिचडी. पण या बहिणीसने बऱ्याच बाईसने असा दामा धरले. 100-99% बाईसना दामा रास. संध्याकाळी बहिणी 7 वाजे समजिले ती माई भाजी बाकर मग काय आवरा आणि लवकर. मग या बाया नवरा असा पाठवर खुर्चीवर पटेल राय ना का माय लोकसरी दुखी राय ना, कंबर भी ठणकी राय ना,
हात पाय बी गैर ना मला जायचं काय कंटाळून वातावरण करते नाही आम्ही मायगो माझ्या ना जीव बी गैर गेलो का माय खिचडी टाकली आई तू खिचडी परसाद येईन कापूस सांगायला पोरीला तर घ्या ताकद नाही राहिली पोरी खिचडी खाऊ नका असं आपलं दुमत नाही प्रमाण ठेवा प्रमाण कारण पहिले खिचडी खावायला भेटे नाही बाबा व बाबा तेच नाही वय आता किती बाबा वय किती आहे 86 मी म्हणतो 70-75 सांगू म्हणतो बाबा 86 वरीच नाही तर तरी बाबा विनालिश नि उभा येतच तुमले जर भाजीपाला लेवाल झाडा तर अर्धा किलो मिरचीची थैली बी दर राहत नाही आई पहिलं खायचे मनीषी ताकद आहे बरोबर आहे ना आणि पहिल्या या बाबांच्या बसतील ना पुन्हा आजूबाजूला टोपीवाला बाबा बसले त्यासले विचारा त्याच ना टाइमले जवळ तारुण्य होतं लहानपण होतं ना तो जर भाजी कुठे जाय ना त्या जर माय बापले सांगेत ना मला खाणं आहे ते त्यासनी माय आहे ना असं खिचडी बिचडी नाही खावाडे सरळ सरळ भाजी पडेल आपलं भाकर पडेल राव का पोळी पडेल राव तिना काला मोठ टाकेल त्यावर तेल टाक देत गुई तुरी देत काय भाऊ गुई तेल ना काला दांड्याला म्हातारा राय आते जर भाजी सरी घेऊन पोऱ्याला भूक लागेल राय नाही का मन माहिती मॅगी बराय देत मॅगी हो माडी तो मॅगी काही कोय बॅगी ती सांग का आवडत मॅगी खावानं सुद्धा चांगलं पाहिजे हा पहिले असा दांगला म्हातारा रायत बटी बटी सुद्धा 12 अशी फलाग मार देत बशी बशी उड्या मार देत बाबाजी हा अशी ताकद होती पहिले लोकेस मा आते राहिली नाही आता आमना दोंडायचा मग 23 वरीस ना पोऱ्याना हात मोड झालं का गया मग पाटा गुंडाय फिरायचा उदय बाबा म्हणतो काय रे भाऊसाहेब काय वगैरे बावड्या काय नाही म्हणे महाराज हात मोड घ्या म्हणतो कस काय रे भाऊ काय नाही म्हणे मी मन म्हणाव तू म्हणे मागितले बकरी उडीन माल गो माल दिलं म्हणे पानार सुरू बकरीने गो माल दिलं ना हात मोडले ना तुम्ही हो डरन तो द्या साधु महात्म्याला सांगितलं आपको क्या चाहिए बाबा भोजन में कछु नहीं बेटा तुझे जो देना है वो दे दे बाबा आपण सांगायचं घरी बाबांना सांगितलं कछु नाही बेटा ज्यादा कुछ नहीं चाहिए मग काय पाहिजे बाबा काय नाही म्हणे भाऊ आम्ही साधू लोकेशले तुला जेवण देणे आहे ना जास्त काय देऊ नको फक्त गावरान तुपना 2 डबा दे म्हणे आता मला सांगा गावरान तुपना डबा इथला सोपं आहे का तो म्हणे भाऊ गावरान तुपना डबा अजून मन बापनी माल का वाढेल तुला काय देऊ म्हणे गावरान तुपना डबा साधू मी माहित होता गावरान तुपना 2 डबा देऊ आणि पण मागाने सुरुवातच तशी करणं पडस हा जो माणूस बैल ना व्यापारी आहे ना त्याला माहिती मला बशा बैल इक नाही त्याला माहिती आहे 20,000 पुढे जाऊ आणि पण पहिले 50,000 सांगणार म्हणजे तो 25 मा बरोबर 8च बोल येणार असं साधू महात्मा माहित होता तसं देणार नाही पण काहीतरी वेगळं का सांगावं लागेल म्हणून 2 गावरान तुपना डबा अहो म्हणे बाबा ते शक्य नाही साधू हुशार होता कोई बात नहीं बेटा तुझे दिल से जो देना है वो कागज में लिपट केला साधू महात्मान सांगितलं कागज मा काहीतरी बांधेशी लय गो अहो घर माग्या बायकोन म्हणे देख साधू बाबाने आपले चांगलं म्हणेले दिलदार म्हणेले आपले मन मोकळा म्हणेले काहीतरी देणं पडी बाई म्हणे आता ही बसले एक काम करा 51 रुपया कागज मा गुंडावा आणि बाबाला दिले 51 रुपया कागज मा गुंडायचे बाबा जोडे ठीक आहे बाबाला पक्क माहित होतं 21-51 पुढे कुदावणे कायम ना धंदा असतो 21-51 पुढे कुदावणे भाऊ मग बाबा हुशार होते तर साधू बाबा ने सांगितलं भैया अरे साधु लोगों को भोजन खिलाना है बेटा इसमें तो एक साधु भी नहीं भोजन कर पाएगा बेटा और कुछ डाल केला इसमें साधू इतला हुशार ना कमंडलूमा एक रुद्राक्ष काढा 11 रुपया काढा फुफा करली नाही आणि हात माठी देणार याला असं वाटणं आपण ते 51च बांधले बाबाने रुद्राक्ष बी दिना बाबानी 11 रुपये बी देणार पण नाही म्हणत तरी बाबा कमीत कमी 101 देणार पडते आणि नंतर कागदमा 101 रुपये बांधेशने बाबांना आत्मठी देणार जो साधू बाबाले च्या पाजाने सुद्धा इच्छा होती नाही तो साधू 101 रुपये उपाडले गे दादासाहेब बरोबर आहे ना बाल हाट स्त्री हाट आणि जोग हाट या 3 लोकांच्या समोर माणसाला हात टेकावा लागतो तसं बाई सांगत होती धनी तुम्ही बाजार करू शकता मी नाही काय करू शकत माणूस म्हणे आता काही विलाज नाही शे तुले बाजारले जा नाही पण एक काम कर सकाळी लवकर उठ बाजाराला जा आणि बाजार करून आल्याच्या नंतर सकाळी स्वयंपाक कर डब्बा बांध आणि शेतात मी शेतात तुझी वाट बघेल म्हणला आता बाई सकाळी मग उठणी माणूस बी सकाळी मग उठणार स्नान करीने वावर मग चालना आई बहिणी आंघोळ बिंघोळ करली ना कपाट मा 100 रुपये नातनी बाजारले निघणे बाजार कुठला करता जात असेल पारड्याचा आता बाईने इथून गाडी धरली गाडीमध्ये बाई बसली इथून भाडं किती 20 रुपये
100 रुपये घेतलेले होते, 20 रुपये बाईचे भाडं खर्च झालेले आहे. बाईकडे राहिले 80 रुपये. बाई जशी का गाडी माही उतरली, पहिलीच दुकान देखी बाशिंग घसली. बाई विचार करते माझं लहानपणाचं लग्न झाले, अगोदर बाशिंगच घेते म्हणे. बाशिंग बांधून कशी दिसत होती मलाच माहित नाही. म्हणून एक बाशिंगाला जोडे गे म्हणे, भाऊ बाशिंग कसं दिनं म्हणे. ताई 30 रुपयानं एक आहे म्हणे. 30 रुपयानं बाशिंग लिहिली ना. बाई पण राहणार 50 रुपये. आपण मन विचार करा. माय म्हणे मन दाखल पण लगीन व्हायले त्याच न भीते दाखल पण नच व्हायले असं करत त्याच ना करता बी एक लिहिले. नवरान करता बी 30 रुपयानं बाशिंग लिहिली ना. ते बाळाला पैसा पाहिजे का नको, घर शिलगाले. तेवढे 20 रुपये भाडं खर्च करून बाई घरी आली. घरी आल्याच्या नंतर बायांचा स्वभाव असतो, नवी साडी जर घेतली तरी बाई विचार करते, बाई अगोदर मला नेसून पाहू दे मी कशी दिसते. कानातले जरी घेतले तरी बाईच्या मनात येतं, बाई कानातले मला कसे दिसतात अगोदर परिधान करून पाहते, घालून पाहते. तसं बाईला वाटलं मन दाखल पण लगीन व्हायला मी बाशिंग बांधीन कशी दिकून काय दिकू म्हणे. पहिले बाशिंग बांधून मग रांधाल बसू म्हणे. बाईनं बाशिंग बांधलं आणि बाशिंग बांधल्याच्या नंतर बाई पीठ मळायला बसली. बाई पीठ मळत असताना अशी माग पुढे हलते ना माया. बाई पीठ मळत असताना असं माग पुढे हलते ना. हो म्हणा बाया काहीच सांगते नाही. माणच्या मन राहणं तुम्हाला परिसर माका पीठ मळानं माणचेच नाही आणलाय. पीठ मळत असताना बाई अशी माग पुढे हलत होती. आणि बाई जेव्हा पीठ मळत असताना माग पुढे हलत होती का त्या बाशिंगाच्या कडे जरा जोरात हलत होत्या. बाई मनातल्या मनात म्हणत होती, माय मी काही मजा दिखी राहिली, माय मी काही मजा दिखी राहिली. बाई 10 वाजाने बाजार करीने जाल होती. 11 वाजी घ्या, 12 वाजी घ्या, 1 वाजी घ्या. माय मी काही मजा दिखी राहिलो, माय मी काही मजा दिखी राहिलो. तो नवरा वावर मग वाटत दिखी राहणार. तो म्हणे एकटीले कधी धाडेल नाही, अजून कधी एकटीले सोडेल नाही. पहिल्यांदा बायको बाजारले गई न जाणू ऐकाय ऍक्सिडेंट मा मरी गई. कारण माणसाचा दुश्मन विचार करत नाही, एवढं मन विचार करतं. विचार करत होता कधी बायकोला एकटं सोडलेलं नाही. पहिल्यांदा बायको माझी बाजाराला गेली न जाणू ऍक्सिडेंट मध्ये मेली की काय. माणसाचा विचार कुठं जातात. तो शेतातून गाई घरी आला. 1-1:30 वाजून गेलेले. शेतातून घरी आला. घरी आल्याच्या नंतर ओट्यावर चप्पल काढली, घरामध्ये प्रवेश केला. गरबा घुसता बाईनी दे अन्य बाईनं चालू होतं, माय व मी काय मजांदी किरण, माय व मी काय मजांदी किरण. या इथला राग होणार ना. जोरमा पाय उपटीन उभा राहिला. तो या बहिणी तर काय माय तुम्ही ही घ्यात म्हणे. तो तरी पण रागात बघत होता. बाई म्हणे, हे माय एवढा राग म्हणा का दे का, मी काय एकलीन करता आणि तुम्हाला करता मी एकलं दिल. आता विनोद वजा करायचा मला तुम्हाला त्या विषयापर्यंत पोहोचवायचे जो आता सांगेल. नवऱ्यानं बायकोला कशासाठी पाठवलं तो बाबा, बाजार करायला. बरोबर आहे ना माया हो. नवऱ्यानं कशासाठी पाठवलं तर बाजार करायला. कोणता बाजार, संसाराला लागणाऱ्या वस्तू. आणि जर का बायको नवऱ्याच्या सांगितलेल्याच्या विरोधात बाजार करत असेल तर नवरा काय केलं. माझे कोण बोलणं काय काय मग बायको. जर बायको नवऱ्याच्या मनाच्या विरोधात बायको बाजार करत असेल तर नवरा बायकोच्या कानाखाली अजिबात वाजवायला हाय काही करणार नाही. बरोबर आहे ना. जर नवऱ्याच्या विरोधात बायको बाजार करत असेल तर नवरा बायकोच्या कानाखाली वाजवायला हाय काही करत नाही. मग मला सांगा दादा, ज्या नवऱ्यानं ज्या बापानं तुम्हा आपल्याला बाजाराला पाठवलंय आणि जर का आपण चुकीचा बाजार करून त्याच्याकडे गेलो तर तो नवरा कानाखाली वाजवल्याशिवाय राहणार. मग तुमचा आणि माझा जन्म हा भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे. आणि भगवंताची प्राप्ती करणं सोडून आपण नको त्या गोष्टींमध्ये जर आपलं मन लावून घेतलं तर आपला जन्म सक्सेस होतोय का, अजिबात नाही. देवानं ज्या कामासाठी पाठवलं ते काम करून जर आपण त्याच्याकडे गेलो तर त्याला आनंद वाटेल. आणि चुकीचं काम करून गेल्याच्या नंतर कान उघडणे केल्याशिवाय राहणार नाही. बरोबर आहे ना हो. आणि त्याच्याकडे जायचं असेल तर नामचिंतन करावं लागेल, भगवंताशी नातं जोडावं लागेल. हो, भगवंताशी नातं जोडणं म्हणजे काय, आमच्या महाराजांनी सांगितलं, आपला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे, येरती माई के दुःखाची जनती, येरती माई के दुःखाची जनती. हो, जर तुम्हाला जन्म सफल करून घ्यायचा असेल तर भगवंताशी नातं जोडावं लागेल. आणि तुम्ही जन्माला येऊन जर संसाराला चिपकून बसलात, हा संसार खोटा आहे महाराज, याच्यामध्ये खरं काहीच नाही. आणि खोट्याच्या नादात आपण लागलो आणि फसतोय. फॉर एक्झाम्पल मला उदाहरण सांगायला आवडेल. फक्त तुम्ही ध्यान लावून ऐकलं तर तुमच्या डोक्यात बसेल. कदाचित उदाहरण तुमचं ऐकलेलं आहे पण तरी सुद्धा लास्ट बरोबर पहिल्यापासून लास्ट पर्यंत ऐकशाल तर तुमच्या लक्षात येईल संसार किती खोटा आहे, खोट्याच्या नादात कसा माणूस फसतो. ऐका,
14 वर्षाच्या वनवासाला प्रभू रामचंद्र निघाले. हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, आमच्या सगळ्या महाराज मंडळींना माहिती. प्रभू रामचंद्र 14 वर्षाच्या वनवासाला गेले. वनवासाला गेल्याच्या नंतर सीता मैयाला हरण दिसली सोन्याची. जी हरण होती ती सोन्याची हरण बघून सीता मैयानं प्रभूंना सांगितलं, स्वामी सोन्याची हरण चालली, हिच्या त्वचेची मला चामडी, हिच्या चामडीची मला चोळी शिवायची, हिच्या चामडीची मला चोळी शिवायची, मला काही करा, पण या हरणीची चामडी मतलब त्वचा काढून आणा. प्रभू निघाले. प्रभू जगाचा मालक, ब्रह्मांडाचा धनी. कळत नसेल का देवाला? सगळं कळत होतं. मग आदिशक्तीला कळत नसेल का? पण आदिशक्ती खोट्याच्या नादात अडकली. खोट्याच्या नादात अडकल्याच्या नंतर ती सोन्याची हरण नव्हती, मायावी हरण आहे. आता त्या खोट्या हरणीच्या नादात पतिदेवाला दूर केलं, ब्रह्मांडाच्या धनीला दूर केलं. आता लखन जवळ होते. प्रभू गेल्याच्या नंतर तिकडनं आवाज सुद्धा खोटाच आला, लखन अरे मुझे बच्चा ले भैया. लखनला सगळं समजत होतं, श्याम बाबा सगळं समजत होतं की हा खोटा आवाज आहे. पण सीता मैया सांगते, लखन तुमच्या भावाचा आवाज आला, तुमचा भाऊ काहीतरी संकटात आहे, जा तुमच्या भावाला वाचवा. लखन म्हणे मी जाणार नाही. सीता मैया म्हणे तुम्ही मला सोडून जात नाही, तुमचा भाऊ संकटावर असल्यावर नेमकं तुमचं माझ्यावरचं प्रेम आहे की तुमच्या मनात काय वाईट विचार आहे? लखन म्हणे वहिनी माईसारखं तुमच्यावर प्रेम केल्याच्या नंतर मनात शंका येत असेल, मला तर पटत नाही जाणं, पण जातोय तुमच्या शब्दाचा मान राखून. पण ऐका, मी लक्ष्मण रेषा टाकतोय, हिचं उल्लंघन होऊ देऊ नका, हिच्या बाहेर निघू नका. चालेल म्हणले. आता लखनजी निघून गेले. प्रभू रामचंद्रांचा जिकडे आवाज येत होता. साधू आला भिक्षा मागण्यासाठी. साधू खरा का खोटा? साधू पण खोटाच होता. खोटा साधू भिक्षा मागण्यासाठी आला. भिक्षाम देही. सीता मैया भिक्षा देण्यासाठी आली. साधूनं सांगितलं, अगर तुला भिक्षा द्यायची असेल तर रेषेच्या बाहेर यावं लागेल, आणि जर का तू बाहेर येत नाही तर मी भिक्षा घेत नाही, आणि जर मला भिक्षा भेटली नाही तर एक साधू तुझ्या दारातून विनमुख गेला तरी सुद्धा तुझं नियमाचं उल्लंघन होईल, तुझं पावित्र्य जाईल. तुझ्या दारात साधू आलेला आहे, तू विनमुख गेला नाही पाहिजे, आणि मी विनमुख जाईल तर तुला पाप लागेल. सीता मैयानं रेषेचं उल्लंघन केलं. साधू महात्म्याला भिक्षा द्यायला निघाली. साधू महात्म्यानं सीता मैयाला उचललं आणि नेलं. तो साधू काही खरा साधू नव्हता, तो रावणच होता. जी सोन्याची हरण होती ती पण मारीच मामा होता. म्हणजे सगळं खोटं होतं. खरं साधू पण खरा नव्हता, सोन्याची हरण पण खरी नव्हती. हो, सगळं खोटं होतं. खोट्याच्या नादात सीता मैयानं सगळं असं करून घेतलं. पण जेव्हा सीता मैयाला रावणानं उचललं, इथपर्यंतची कथा तुम्हाला माहिती. मग याच्यातून आपल्याला काय शिकायचंय? हरण होती खोटी, पण सीताच्या खोट्या हरणीच्या नादात लागली. तसं तुम्ही आपण सुद्धा, प्रत्येक जीव आपण सुद्धा सीता आहोत. आपण सुद्धा सीता आहोत, आणि सीतारूपी जीव खोट्याच्या हरणीच्या नादात म्हणजे खोट्या संसाराच्या नादात लागलो, आणि खोट्या संसाराच्या नादात आपण खऱ्या देवाला विसरलो. देव विसरल्याच्या नंतर संत आले. जसं लखनजी आले, लखनजी जवळ होते, लखनजीला ही सीतेनं दूर केलं, तसं आपण साधू संतांना दूर केलं. पण साधू संत जाताना लक्ष्मण रेषा आडवी टाकून गेले. लक्ष्मण रेषा टाकून गेले. वहिनी रेषेचं उल्लंघन करू नका. सीता मैयानं रेषेचं उल्लंघन केलं, तसं साधू संत आपल्याला सोडून गेले, पण ग्रंथ रूपी रेषा टाकून गेले, आणि आपण रेषेचं उल्लंघन करून वागतोय. म्हणून काळ रूपी रावण आपल्याला कसं उचलतो, आपल्याला पडू सुद्धा देत नाही. म्हणजेच संसार खरा नाही. हो, हा माई का सगळं खोटा, पण तरी आपण खोट्याच्या नादात लागतोय. हो, म्हणून सावध केलंय माझ्या तुकोबरायांनी, सावध केलंय माझ्या तुकोबरायांनी. आणि काय सांगितलं माहितीये का? स्वतःच्या मनाला तो छंद लावून घ्या. कोणता? जो गोविंदाबद्दलचा असेल ना, तो छंद लावून घ्यायला महाराज सांगतात अभंगाच्या.
कोणतं गाणं चाललं ते सांगा तुमने ध्यान नाही केलं नाही अर्धच रोपत करा त्यामुळे टाळ्याने बसणार तुम्ही लगेच वेळ केले हे ला 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 भारी आता समजले ना हा ते काय माहिती काय माहिती काय नाही तुम्हाला मायावांसाठी मी तुमले दुसरी चालमा ऐकूर चालमा म्हणता काढा या कृष्णाची कानाची गोडबाई गोडायची या कृष्णाची कानाची गोडबाई हरी विठ्ठल विठ्ठल तुम्ही कोणत्या देवाला आपुलंसं करतात त्याच्यापेक्षा माझ्या तुकोबरायांचं मत असं आहे अविनाशकारी आपुली आईसे लावी म्हणा पिसे गोविंदाची मग गोविंद कोण जो पंढरपुरामध्ये बसलाय ज्यानं अयोध्येत जन्म घेतलाय नाही पटत असेल तर माझे तुकोबराय सांगतात अरे तो गोपिकांसोबत रास क्रीडा खेळतोय का त्या गोविंदाला आपुलंसं करा विठ्ठल बघा आता ऐका इतकं सगळं केल्याच्या नंतर इतकं सगळं होत नसेल तुम्हाला भगवंताची प्राप्ती करायचं पडत नसेल काही लोक म्हणतात महाराज आमच्याकडे वेळच नाहीये वेळ नाही ना जाऊ नका मंदिरात पण जर नीतीनं वागलात आपल्यामुळे कोणाचं मन दुखवत नसेल किंवा कोणाचं वाईट होत नसेल तरी सुद्धा तुम्ही पारमार्थिक आहात हे सिद्ध होतं विठ्ठल कारण आमचे तुकोबाराय सांगतात तुका म्हणे एका मरणीची सारी उत्तम चोरी कीर्ती मागे 11:15 वय जायलेत म्हणे शॉर्टकट हा कामधंदा ना लोकेश येतच काय तुमले व्याट काय टुकी काम तुका म्हणे एका मरणीची सारी उत्तम चौरी कीर्ती मागे अरे तुम्ही जर भगवंतापर्यंत पोहोचत नसाल जाऊ नका मंदिरात जाऊ नका वारीला जाऊ नका हे सगळं केलंच पाहिजे बरं श्यामबाबा हे सगळं केलंच पाहिजे पण जर शक्य होत नसेल वारीला सुद्धा जाऊ नका मंदिरात जमत नसेल मंदिरात जाऊ नका घरी बसल्या बसल्या तुम्ही जर का कोणाचं मन दुखवत नसाल ना कोणाचा आत्महत्या अर्थच नाही होत ना तरी सुद्धा तुम्ही भगवंताला तुम्हाला वागणं आवडत तरी सुद्धा स्वर्गाची प्राप्ती तुम्ही म्हणसाल महाराज स्वर्ग आणि नरक तुम्ही आडे सांगणार आडे समजीदास का अजिबात स्वर्ग आणि नरकाची प्राप्ती होणार आहे का नाही कोणती प्राप्ती होणार आहे स्वर्गाची का नरकाची इथं आपल्याला कळतं उदाहरण म्हणून सांगायला आवडेल एक साधू महात्मा भिक्षा मागत होते भिक्षा मागत असताना समोरच्या गल्लीत प्रवेश करणार होते तोपर्यंत त्या गल्लीतून प्रेत यात्रा निघालेली प्रेत जात होतं साधू बाबाला असं वाटलं ज्या गल्लीत मी भिक्षा मागणार आहे त्या गल्लीमध्ये प्रेत जातंय आता त्या गल्लीत भिक्षा मागणं योग्य नाहीये साधू बाबाने एक कोपरा धरला झाडाच्या खाली उभे राहिले प्रेत निघेल मग मी जाईल पण नेमका प्रेत जात होतं एक बाई निघाली घराच्या बाहेर तिनं प्रेत बघितलं आणि तिच्या 9 वर्षाच्या पोरीला सांगितलं दीदी आपल्या गावात कुणी बाबा वारला आणि त्या बाबाचं प्रेत जातंय जाणं बेटा मरणारा बाबा स्वर्गात गेला की नरकात गेला बघून म्हणले
मरणारा म्हातारा स्वर्गात गेला की नरकात गेला बघून ये. साधू बाबा ऐकत होते. साधू बाबा स्वतःलाच कसत होते, देवा जन्माला आलो तेव्हापासून काही चुकीचं काम केलं नाही, भगवंताची प्राप्तीसाठी पूर्ण आयुष्य खर्च केलं, मी संसारात सुद्धा पडलो नाही, लग्न केलं नाही, फक्त तुझ्या नामचिंतनात एवढा मग्न झालोय, तरी मला कळत नाही मरणारा म्हातारा स्वर्गात गेला की नरकात गेला. एक संसारी बाई तिच्या 9 वर्षाच्या पोरगीला पाठवते. आता 9 वर्षाची पोरगी उत्तर काय आणते ते ऐकायचे. तोपर्यंत साधू बाबा तिथंच उभे होते. पोरगी प्रेत यात्रेमध्ये फिरून आली. तिच्या मायला सांगायला लागली, म्हणले आई तो मरणारा म्हातारा आहे का, तो स्वर्गात गेला. साधू बाबांना कमंडल जोडी जागेच ठेवलं. जाऊन त्या 9 वर्षाच्या पोरीचे पाय धरले आणि तिच्या मायचे पण पाय धरले आणि साधू बाबा सांगायला लागला, बाई तू संसारी बाई या, तू संसारी बाई या, तुझी मुलगी फक्त 9 वर्षाची, तू तुझ्या 9 वर्षाच्या पोरीला पाठवलं, 9 वर्षाची पोरगी उत्तर आणते. मरणारा म्हातारा स्वर्गात गेला. हे ज्ञान कुठून प्राप्त केलं, कारण मी भगवंताचा अंतकरणापासून सेवक आहे, नित्य भगवंताचं नामचिंतन करतो, पूर्ण आयुष्य देवावर खर्च झालेले, पण अजून मला कळत नाही मरणारा म्हातारा स्वर्गात गेला, तुझी 9 वर्षाच्या पोरीनं उत्तर आणलेले, नेमकं हे ज्ञान कुठून प्राप्त केलं. तेव्हा त्या 9 वर्षाच्या पोरीनं तिच्या संसारी मायनं सांगितलं, बाबा याच्यासाठी खूप ग्रंथ वाचायची गरज नाही, याच्यासाठी खूप मोठा गुरु करायची गरज नाही, जर ओळखायचं असेल ना साधी आणि सोपी गोष्ट. म्हणले कसं बाळा, बाबा प्रेत यात्रेच्या मागे चालत असताना, प्रेत यात्रेच्या मागे चालायचं आणि चालत असताना जर लोक म्हणत असतील माणूस लय दिलदार होता राव, माणूस लय भारी होता, कधी कोणाचा वाईट केलं नाही, कधी कोणाची निंदा केली नाही, कधी कोणाचा वाईट विचार केला नाही, समजावं त्याला स्वर्गाची प्राप्ती आहे. आणि प्रेत यात्रांमागे जर लोक म्हणतच होते बरं वगैरे 2 वर्ष पहिले मर जातात, मन पोऱ्यानं 2 वर्ष पहिले लगेच जमे जातो, 2-3 ठिकाणी मोठ टाकवत राव वाय बारणी, मग समजिले घाल नरकानेच प्राप्ती हो. स्वर्ग आणि नरक इथंच आहे, स्वर्ग आणि नरक इथंच आहे. म्हणून तर तुकोबराय सांगतात, तुका म्हणे एका मरणीची शरीर उत्तम चोरी कीर्ती माझी. तुमचं जर वागणं चांगलं असेल तर मागे शिल्लक उरते ते कीर्ती. काही लोक बंगला बांधामा, वावरे लेवामा, इथला मग्न होई जायलाच ऐकाई रावणी भाऊ, तू मरानंतर जो तू नावली ना तो तुला नाव कट होई जाय, घरवरते वावरवरते, बरोबर आहे ना. शिल्लक उरते ती फक्त आपली कीर्ती. जीवन जगत असताना आपल्याकडनं कोणाचं वाईट होणार नाही, कोणाची फालतू निंदा होणार नाही, ही दक्षता घेतली तरी सुद्धा आपलं जीवन सक्सेस झालं असं समजायचं. विठ्ठल साध्या सोप्या भाषेमध्ये मी अभंग सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता सगळ्यांनी काय करायचंय, हाताने टाळी मुखाने नामचिंतन मोजून फक्त 10 ते 15 मिनिटात सेवेला पूर्ण विराम असेल. तुम्ही बसले तर नाही, तुम्ही सांगशात महाराज लगेच आवर भाऊ, मी लगेच आवरी लिसू, बसशात ना 10 मिनिटं, मग कोणी जुटवत नाही ना, फक्त 10 मिनिटं. हा अर्धा तास असं मला काय अडचण नाही दादा साहेब, तुम्ही बसाल तयार असाल, मला का डिझेल फुका आवश्यक जिथं लागा होतं तिथं लागे जाईल. सगळ्यांनी आता हाताने टाळी मुखाने नामचिंतन करायचे. बोला बाबा.